अपॉन ax प्लस b फाइंड nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. या टर्मचा आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. मग आता इथे बघूया. नेक्स्ट y इज इक्वल टू 1 अपॉन ax प्लस b. आता याला डिफरन्शिएट करतो मी विथ रिस्पेक्ट टू x ना. मग आता y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx नाही का. या पूर्ण टर्मला कॅपिटल X कॉल करायचं म्हणजे काय म्हणता येईल 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन x स्क्वेअर म्हणजे कोण ax प्लस b चा होल स्क्वेअर ज्याला कन्सिडर केलं त्याच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय म्हणजे ax प्लस b. ओके. मग मायनस 1 अपॉन पहा ax प्लस b चा होल स्क्वेअर आणि a इज अ कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 आणि b चा जर डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे a म्हणजे किती येईल बघा a इंटू मायनस 1 चा पॉवर 1 अपॉन ax प्लस b चा स्क्वेअर नाही का. चेंज बघा dy बाय dx पुन्हा डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे कोण होईल d2y बाय dx स्क्वेअर a. आता मायनस 1 चा पॉवर 1 कॉन्स्टंट आहे. याचा डेरिव्हेटिव्ह पहा पूर्ण टर्मला तुम्ही x कॉल करा. काय म्हणता येईल आता इथे 1 अपॉन आता पूर्ण टर्मला ना म्हणजे 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला लिहिता येईल मायनस 1 अपॉन म्हणजे ती व्हॅल्यू म्हणजे किंवा मग एक सिक्वेन्स लक्षात ठेवा की समजा 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन x स्क्वेअर आहे आणि 1 अपॉन x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह किती येणार ह्या 2 ला वरती न्यायचं मायनस 2 अपॉन हियर x क्यूब म्हणजे कंटिन्यू तुम्हाला काढता येतं. आता 1 अपॉन x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह मायनस 3 अपॉन x चा पॉवर 4 कसा येणार बघा ना. आता इथे x चा पॉवर मायनस 2 चा डेरिव्हेटिव्ह मायनस 2 इंटू काय होईल एक पॉवर वाढवायचा मायनस 3 म्हणजे या पद्धतीने आपण त्याला कॅल्क्युलेट करतोय. म्हणजे आता डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. आता इथे 1 अपॉन x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह मायनस 2 अपॉन मायनस 2 अपॉन कोण ax प्लस b चा होल क्यूब ज्याला कन्सिडर केलं त्याचा डेरिव्हेटिव्ह a म्हणजेच काय रे a चा स्क्वेअर. आता इथे काय करणार मी बघा मायनस आता इथे बाहेर काढलं तर मायनस 1 चा काय झाला स्क्वेअर आणि हा इथे किती राहिला 2. आता इंटू 2 ना 2 लाच कसं लिहिता येईल 2 इंटू 1 अपॉन ax प्लस b चा होल क्यूब. पुन्हा डिफरन्शिएट करतो मी विथ रिस्पेक्ट टू कोण येतं x कोण आलं d क्यूब y अपॉन dx क्यूब. पहा आता a स्क्वेअर कॉन्स्टंट मायनस 1 चा स्क्वेअर कॉन्स्टंट आणि 2 इंटू 1 सुद्धा कॉन्स्टंट. आता इथे पहा पूर्ण याला x समजा 1 अपॉन x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह किती येणार मायनस 3 अपॉन कोण ax प्लस b चा रेस टू पॉवर 4 इंटू a म्हणजे किती a क्यूब मायनस याला देऊन टाकायचा मायनस 1 चा क्यूब आता 2 न म्हणजे किती 3 इंटू 2 इंटू 1 अपॉन ax प्लस b चा रेस टू पॉवर 4 नाही का. d किती d क्यूब y अपॉन dx क्यूब. सो दॅट इन जनरल आता इन जनरल काय होईल dny अपॉन dxn. आता चेंज बघा ना फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असताना a सेकंडला a स्क्वेअर थर्डला a क्यूब तर nth ला a चा पॉवर n. आता फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला मायनस 1 चा पॉवर 1 सेकंडला मायनस 1 चा पॉवर 2 थर्डला मायनस 1 चा पॉवर 3 तर मायनस 1 चा पॉवर किती येणार n. आता इथे पहा सिक्वेन्स या पद्धतीने लिहित होतो म्हणजेच आपल्याला 2 3 इंटू पुढे 4 येईल 5 येईल म्हणजेच मग आता आपल्याला असं लिहिता येईल की 1 इंटू 2 इंटू 3 अप टू डॅश डॅश n इंटू n मायनस 1 आलंय अपॉन. ओके. मग आता इथे बघूया कसं लिहिता येईल. इथे पहा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह असताना ax प्लस b चा स्क्वेअर आहे क्यूब. आता फर्स्टला इथे हियर क्यूब आहे इथे ऑर्डर 2 असताना इथे 3 ऑर्डर 3 असताना 4 म्हणजेच मग n असेल तर किती ax प्लस b चा पॉवर
n प्लस वन. म्हणजे लास्ट कन्वर्शन कसं लिहिणार, a चा पॉवर n मायनस वन चा पॉवर n इंटू ही व्हॅल्यू झाली n फॅक्टोरियल अपॉन ax प्लस b चा पॉवर किती n प्लस वन. These are the nth order derivative of 1 upon ax plus b. Okay, right. Y is equal to e चा power ax into sine of bx. Find nth order derivative. थोडंसं लॉंग प्रॉब्लेम्स आणि मोठं प्रॉब्लेम्स आहे, लक्ष द्या. फार सिंपल कन्सेप्ट आहे. मग आपण y इज इक्वल टू e चा पॉवर ax इंटू रे साइन bx ना, म्हणजे आपल्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह सेकंड डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर dy बाय dx सांगा, याला फर्स्ट आणि सेकंड काय म्हणता, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड सांगा cos bx इंटू b प्लस सेकंड साइन bx इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट e चा पॉवर ax इंटू किती a. मग रे e चा पॉवर ax कॉमन काढा, किती येते b cos ऑफ bx प्लस रे a साइन ऑफ कोण आलं bx. आता याला जर मी पुन्हा डिफरन्शिएट करतो म्हटलं तर n ऑर्डरला व्हेरिफिकेशन मिळणार नाही. हे जे कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट सुद्धा रिप्लेसमेंट करतो. e चा पॉवर ax इंटू इन रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर b अपॉन इन रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर cos ऑफ bx प्लस रे किती a अपॉन इन रूट ऑफ किती a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर साइन bx. पायथागोरस ट्रिपलेट प्रमाणे मला लिहिता येतं त्याला बघा. मग आता इथे काय म्हणतो आपण, लेट b अपॉन इन रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ला साइन अल्फा a अपॉन इन रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ला cos अल्फा. म्हणजेच तुम्हाला tan अल्फा काढायचं असेल तर किती रे, साइन अल्फा अपॉन cos अल्फा. साइन अल्फाची व्हॅल्यू b अपॉन इन रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर a अपॉन इन रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर कॅन्सल. तर अल्फा इज इक्वल टू tan इनवर्स b अपॉन a. याला इक्वेशन 1. आता ती व्हॅल्यू पुटअप ठेवतोय ना, e चा पॉवर ax. आता रे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर चा पॉवर 1 बाय इथे कोण येणार, साइन अल्फा इंटू cos dx प्लस किती cos अल्फा इंटू साइन dx. म्हणजे आता टर्म कशा आल्या, अल्टरनेट. आता टर्म जर अल्टरनेट असेल तर कोणाचा फॉर्म्युला, साइनचा. साइन ऑफ अल्फा प्लस कोण येतं bx. ओके. मग आता e चा पॉवर ax a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आता इथे पहा ना, किती साइन ऑफ मी लिहितो bx प्लस किती अल्फा. ही कोणाची व्हॅल्यू झाली, रेस टू पॉवर 1/2 आहे. आता हे झालं dy बाय dx. आता पुन्हा असंच डिफरन्शिएट करायचं आहे आपल्याला, म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढणार. पहा, लक्ष द्या. आता पुन्हा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x रे d2y बाय कोण dx स्क्वेअर. कॉन्स्टंट टर्म पहा कोणकोणत्या आहेत. आता याला डिफरन्शिएट करणार, आता ही व्हॅल्यू हा फर्स्ट आणि हा झाला सेकंड फंक्शन. मग आता a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर चा पॉवर 1/2. पहा, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड सांगा, cos ऑफ bx प्लस अल्फा इंटू b प्लस सेकंड साइन ऑफ bx प्लस अल्फा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट किती e चा पॉवर ax इंटू a. आता बघा कोण e चा पॉवर ax कॉमन, इथे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर चा पॉवर 1/2 किती राहील b इंटू cos ऑफ bx प्लस c प्लस रे a इंटू साइन ऑफ c नाही आहे अल्फा आहे bx प्लस अल्फा. आता पुन्हा त्याला मगाशी जसं रिअरेंज केलं तसंच आहे, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर चा रेस टू पॉवर 1/2 इंटू इन रूट ऑफ
a square plus b square, b upon in root of a square plus b square cos of bx plus c आणि प्लस रे a upon in root of a square plus b square sin of bx plus alpha. हा मग आता इथे बघूया कसं लिहिणार. मगाशीच तीच व्हॅल्यू पुट ठेवणार आहे. e चा पॉवर ax a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर चा पॉवर 1/2 a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर चा बरोबर 1/2 sin अल्फा cos ऑफ bx प्लस अल्फा प्लस रे cos अल्फा into sin ऑफ bx प्लस अल्फा. मग रे e चा पॉवर ax a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर चा पॉवर हियर 2/2 बेस आर सेम पॉवर ची एडिशन. आता काय मिळणार मला टर्म अल्टरनेट आहे ना. साइन नंतर कॉस, कॉस नंतर कोण येतं साइन, म्हणजे साइन अल्फा प्लस a प्लस b म्हणजे कोण येणार bx प्लस अल्फा प्लस अल्फा. म्हणजेच काय लिहिणार e चा पॉवर ax a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर चा पॉवर 2/2 आणि इथे येणार साइन ऑफ bx प्लस कोण रे 2 अल्फा. कोणाची व्हॅल्यू d2y बाय dx स्क्वेअर. मग आता मी सिमिलरली पूर्ण क्यूब काही सॉल्व करत नाही. d क्यूब y अपॉन dx क्यूब असेल तर किती e चा पॉवर ax आणि इथे रे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर चा पॉवर 3/2. इथे कोण येणार सांगा आता साइन ऑफ कोणती व्हॅल्यू bx प्लस 3 अल्फा. मग रे सो दॅट इन जनरल किती होईल dny अपॉन dx n असेल तर e चा पॉवर ax ना तोच आहे आणि इथे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर चा पॉवर किती n/2 जो असेल तो n लिहायचा. आणि इथे रे सांगा दिस व्हॅल्यू इज साइन ऑफ कोण bx प्लस these are bx प्लस किती येतं n अल्फा. अल्फा याच्यामध्ये चेंज होतोय. मग त्याला सांगायचं की वेअर अल्फा इज इक्वल टू किती tan इनवर्स b अपॉन a. हेच these are the nth order derivative of e चा पॉवर ax into sin bx. आता इथे हा आपला टॉपिक संपलेला आहे. ठीक आहे. नाउ फिनिश दिस टॉपिक. आता आपण उद्याचा शनिवार, ठीक आहे, उद्याला नवीन टॉपिक सुरू करूया आणि संडेला या टॉपिकवर टेस्ट राहील. टॉपिक त्याच्यामध्ये त्याचे जे टॉपिक्स आहेत ते कंपोजिट फंक्शन, लॉगॅरिथमिक, नंतर पॅरामेट्रिक, इनव्हर्स आणि नंतर इम्प्लिसिट. ठीक आहे. आपण हायर ऑर्डरच्या टेस्टमध्ये घेऊ नये. मागं सांगितली होती रविवारी त्याचा मी पेपर त्याच्यामध्ये पोस्ट करीत तो तुम्ही सॉल्व्ह करायचा. तो सॉल्व्ह करून तुमच्याजवळच ठेवायचा आहे. ठीक आहे. म्हणजे आपण टॉपिक्सही सुरू राहील. म्हणजे उद्याला मी नवीन चॅप्टर सुरू करतोय. जे कोणी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल त्यांना जॉईन करा. आणि उद्याला नवीन चॅप्टर आपण चालू करायचं आहे अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. म्हणजे रविवारी टेस्टही राहील आणि मी याचे व्हिडिओ सुद्धा पाठवेल नवीन टॉपिकचे. तर उद्याला आपण नवीन टॉपिक अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह स्टार्ट करतोय. आता आपला हा टॉपिक फिनिश झाला आहे. ठीक आहे. जे होमवर्क्स देतोय ते सॉल्व्ह करा. सिंपल कन्सेप्ट आहे. म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सेकंड आहेच, त्याच सिस्टमने तुम्हाला nth ऑर्डर रिअरेंज करायचं आहे. ओके. तर आपल्याला नवीन टॉपिक उद्याला सुरू करता येईल. नाउ फिनिश दिस टोटल डेरिव्हेटिव्ह. ओके. सोबत तुम्हाला जे होमवर्क जे तुमच्याकडे टेक्स्टबुक पाठवलेलं आहे त्याच्यावर तुम्ही त्याच्या एक्सरसाइज सॉल्व्ह करत राहा. ठीक आहे. आणि जे काही त्याच्यामध्ये त्या प्रॉब्लेमला काही डाऊट असेल तुम्हाला तर ते डाऊट माझ्यासोबत तुम्ही डिस्कस करा. ठीक आहे. ओके. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ 2x प्लस 3. 2x प्लस 3 चा आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतोय. लक्ष द्या. मग आता इथे लेट रे y इज इक्वल टू लॉग ऑफ 2x प्लस 3. आता आपण याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x. dy बाय dx ही व्हॅल्यू कंपोजिट कन्सिडर कॅपिटल x किती रे 1/2 x प्लस 3. ज्याला कन्सिडर केलं त्याच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय किती येतं. आता इथे 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 म्हणजे 2 into 1/2x प्लस 3 आलाय. हा झाला आपला dy बाय dx. पुन्हा डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू कोण येतं x, नाही का.
मग आता d2y कोण येणार dx². बघा हा 2 ॲज कॉन्स्टंट ना. आता याला पूर्ण याला x समजायचं. 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1/x². ज्याला कन्सिडर केलं त्याचा डेरिव्हेटिव्ह 2. 2 × 2 4 न लिहिता याला 2² लिहिता येते. -1/2x + 3 चा होल 3² कोणाची व्हॅल्यू d2y/dx². पुन्हा डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. d3y/dx³ असेल. 2² कॉन्स्टंट, -1 सुद्धा आपल्याला कॉन्स्टंट मिळाला. आता 1/x² चा डेरिव्हेटिव्ह रे -2/2x + 3 चा होल 3³ ज्याला कन्सिडर केलं त्याचा डेरिव्हेटिव्ह इंटू किती 2. मग पहा बरं d3y/dx³. आता 2² × 2 किती येणार 2³ -1 चा हा मायनस साइन याला देऊन टाकायचा. -1 चा² 2 आला ना. 2 ला लिहिणार 1 × 2 इथे किती 2x + 3 चा होल 3³. मग काय म्हणायचं सो दॅट इन रे जनरल. आता इन जनरल कसं होणार पाहून घ्या. these are dny/dxn असेल तर काय म्हणतात तुम्ही. आता इथे बघा फर्स्ट ऑर्डर असेल तर 2, सेकंडला किती 2², तर nth ला 2 चा पॉवर n. आता इथे बघा ना फर्स्ट आता सेकंड ऑर्डरला त्याचा पॉवर 1 आहे -1 चा. म्हणजे इथे ऑर्डर 2 असताना इथे -1 आहे. 3 असताना बघा 2 आहे म्हणजे एक कमी आहे. -1 चा पॉवर n-1. आता इथे सुद्धा तसंच 1 × 2 × 3 एक कमी n-1 अपॉन 2x + 3 चा पॉवर कोण रे n. 2 चा पॉवर n -1 चा पॉवर n-1 इंटू n-1 फॅक्टोरियल अपॉन 2x + 3 चा पॉवर n. These are the nth order derivative of कोणाचा log of 2x + 3 चा. ओके. फाइंड nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता आपल्याला याचा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. लक्ष द्या काय म्हणाल y = log of x. आता डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. तर dy/dx चा डेरिव्हेटिव्ह 1/x ना. मग आता इथे बघूया किती. पुन्हा आता आपण डिफरन्शिएट केलं याला तर बघा विथ रिस्पेक्ट टू कोण रे x. तर d2y/dx². 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1 किती येतं x². म्हणजेच कोण झालं d2y/dx² -1 चा पॉवर 1 इथे x². पुन्हा डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. d3y/dx³ म्हणतो नको. मग बघूया किती लिहिता येईल. -1 चा पॉवर 1 1/x² चा डेरिव्हेटिव्ह -2 अपॉन किती येतं x³. कळलं -2/x³. आता एक मायनस याला देऊन टाकायचा. -1 चा स्क्वेअर इंटू किती 2 × 1 अपॉन कोण येतं x³. आला. हा झाला थर्ड ऑर्डर. म्हणजे तुमच्या लक्षात येतंय की फर्स्ट ऑर्डरला त्याच्यामध्ये 1/x म्हणजे आणि सेकंड ऑर्डरला याचा पॉवर किती होता 1. इथे किती आहे थर्ड ऑर्डरला 2 म्हणजे एकनी कमी झाला ना. मग काय म्हणता येईल सो दॅट इन रे जनरल. ओके. मग बघूया कसं म्हणता येईल dny/dxn. याला लिहितोय मी -1 चा पॉवर एकनी कमी आहे म्हणजे -1 चा पॉवर n-1 आलाय. आणि आता इथे पहा these are 1 × 3 आता फर्स्ट ऑर्डरला इथे 1च होता ना. सेकंड ऑर्डरला किती आहे सेकंड ऑर्डरला आता याच्यामध्ये ×1च आला ना. आता इथे आपल्याला याला लिहिता येईल एक कमी आहे म्हणजे n-1च टर्म येणार अपॉन x चा पॉवर किती थर्ड असताना 3 म्हणजे n. म्हणजे किती झालं -1 चा पॉवर n-1 इंटू n-1 चा फॅक्टोरियल अपॉन x चा पॉवर n. म्हणजे आता त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला सिलेक्ट करायचा आहे
की एकनी कमी होऊन राहिला, म्हणजे फर्स्टचा पॉवर आता इथे बघा सेकंड ऑर्डरला -1च आहे, म्हणून आपण एकनी कमी ना, सेकंड ऑर्डरला एकनी कमी म्हणजे आता समजा जर यांची व्हॅल्यू जर मी 2 पुटअप ठेवली तर 2 - 1 किती येईल, these are 1 आला 1. हां, या पद्धतीने ते बॅलन्सिंग करायचं आहे. आता हा जो ऑर्डर आहे, समजा आपण 2 ची व्हॅल्यू यांची व्हॅल्यू 2 ठेवली, 2 - 1 किती येतं, 2 - 1 1 म्हणजे किती येतं सेकंड ऑर्डरला इंटू 1च आहे याला, ठीक आहे. तर या पद्धतीने त्याचं सिलेक्शन आपण करतो. दीज आर द nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. याच पद्धतीचं मी अजून एक दुसरं प्रॉब्लेम घेतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे आपण त्याला फाइंड आउट करतो.